महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। म्हसळा तालुक्यात अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे। म्हसळ्यात लवकरच उभारली जाणार आहे अत्याधुनिक पोलीस स्टेशन इमारत आणि याकरता कोट्यवधींचा निधी मंजूर झाला आहे। रायगड जिल्ह्यातील म्हसळा येथे नवीन सुसज्ज आणि अत्याधुनिक पोलीस स्टेशन इमारतीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे। महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ यांच्या माध्यमातून या प्रकल्पासाठी ई-निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी सुमारे 4.36 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून ठोक पद्धतीने काम केले जाणार आहे। संपूर्ण निविदा प्रक्रिया ऑनलाईन व पारदर्शक पद्धतीने राबवली जाणार आहे। नवीन पोलीस स्टेशन इमारतीत नागरिकांना मिळणार आहेत अत्याधुनिक सुविधा, स्वागत कक्ष व प्रशस्त प्रतीक्षालय, महिला व बाल सुरक्षा कक्ष, महिला पुरुषांसाठी स्वतंत्र कोठड्या, CCTV यंत्रणा व डिजिटल रेकॉर्ड रूम, पोलीस अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र केबिन, लॉकर रूम, विश्रांती कक्ष आणि पार्किंग सुविधा। तसेच इमारत पर्यावरण पूरक असणार असून नैसर्गिक प्रकाश, हवा आणि सौर ऊर्जा यंत्रणेसुद्धा असणार आहे। विशेष म्हणजे म्हसळा शहरातील ग्रामीण रुग्णालयासमोरील सुमारे 21 गुंठे जागेवर हा प्रकल्प उभारला जाणार आहे। पूर्वी येथे पोलीस निवासस्थानाच्या 14 खोल्या होत्या, मात्र त्या वापरत नव्हत्या। आता या जागेचा आधुनिक विकासासाठी उपयोग होणार आहे। दीर्घकाळापासून नवीन इमारतीची वाट पाहणाऱ्या नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे। या प्रकल्पामुळे कायदा व सुव्यवस्थेला अधिक बळ मिळणार असून नागरिकांना जलद आणि प्रभावी पोलीस सेवा मिळणार आहे। म्हसळा शहराच्या विकासाच्या दिशेने हा एक मोठा टप्पा मानला जात आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी संजय खांबेटेंसह तृप्ती भोईर, म्हसळा। आपण उभे आहोत। ही म्हसळा पोलीस स्टेशनची नियोजित जागा आहे। इथे लवकरच पोलीस स्टेशनचं बांधकाम सुरू होणार आहे असं समजतंय। इथे नवाब काळात 21 गुंठे जागेत छान पोलीस लाईन होती। साधारणतः 14 खोल्यांची अतिशय उत्कृष्ट असं पोलीस लाईन होती, पण ती वापरातच नव्हती असंही समजतंय। म्हणूनच ती आता इथे नियोजित पोलीस स्टेशन सुमारे 4 ते 5 कोटी रुपये संपूर्ण होणार आहे। हे म्हसळ्याची एक प्रकारची शान होणार आहे, हे कौतुकाचं होणार आहे। एवढा मोठा निधी संपून अत्यंत मध्यवर्ती असं पोलीस स्टेशन होणार आहे। धन्यवाद। आपल्या समोर मिनिडोर चालक मालक संघटनेचे पदाधिकारी इथे आहेत। त्यातले तांबे हे अतिशय उत्कृष्ट अभ्यास असणारे आहेत। आपण त्यांना विचारूया, इथे पोलीस स्टेशन होणार आहे, तुमचं काय म्हणणं आहे? तांबेजी बोला। हा, मी मनोहर धर्मा तांबे, म्हसळा तालुका मिनिडोर चालक मालक संघटनेचा अध्यक्ष। या ठिकाणी मी सांगू इच्छितो की म्हसळा तालुका हे एक तालुक्याचं ठिकाण आहे आणि या तालुक्याच्या ठिकाणी म्हसळा बस स्टँडच्या समोर बाजूला अगदी गेली अनेक वर्ष म्हसळा पोलीस स्टेशनची इमारत होती। या म्हसळा पोलीस स्टेशनच्या इमारतीच्या आवारामध्ये जवळजवळ ही 14 खोल्यांची इमारत होती। 1999 ला ज्या वेळेला आम्ही या ठिकाणी आमचा व्यवसाय करण्यासाठी, मूळ मिनिडोरचा व्यवसाय करण्यासाठी आम्ही ज्यावेळेला या ठिकाणी आलो त्यावेळेला ह्या 14च्या 14 खोल्या फुल भरलेल्या असायच्या। आणि आता परिस्थिती अशी आहे की कालांतराने बदल होत गेला। इथे जे पोलीस मध्ये दलामध्ये काम करणारे जे काही अधिकारी होते किंवा सेवक होते, यांना कसं झालं की बाबा आता आम्हाला हायफाय राहणी पाहिजे, त्याच्यामुळे ही चाल सिस्टम होती ती पूर्ण बंद पडली। आणि चाल सिस्टम बंद पडल्यामुळे इथलं जी काही 21 गुंठेची जागा होती, ही 21 गुंठे जागा रिक्त झाली आणि ह्या जागेमध्ये संपूर्ण एकदम प्लेन अशी जागा झालेली आहे। पण माझं एक इथं म्हसळावासियांना आव्हान आहे आणि सरकारला देखील आव्हान आहे की म्हसळा तालुका हे तालुक्याचं एक मध्यवर्ती ठिकाण आहे आणि या मध्यवर्ती ठिकाणाच्या समोर अगदी म्हसळा एसटी स्टँडच्या समोर बाजूला पाहिलं तर उजव्या बाजूला ग्रामीण रुग्णालय आहे, त्याच्या बाजूला जर पाहिलं तर एसटीचा छोटासा आपलं शेड आहे आणि त्याच्या समोर म्हसळा पोलीस स्टेशनची 21 गुंठे जागा आहे। या 21 गुंठे जागेमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये सरकारने लवकरात लवकर म्हसळा पोलीस स्टेशनची सुसज्ज अशी इमारत बनवावी असं आमचं म्हसळा तालुका मिनिडोर चालक मालक संघटनेचं अगदी मत आहे। कारण जर का या ठिकाणी एक मध्यवर्ती अशी इमारत झाली तर ही म्हसळा तालुक्याची शान असेल। आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्यासाठी सरकारने जास्तीत जास्त निधी द्यावा आणि लवकरात लवकर ह्या ठिकाणी सुसज्ज अशी इमारत करावी असं मी म्हसळा तालुका मिनिडोर चालक मालक संघटनेच्या वतीने आवाहन करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।